एसटी बस प्रवासादरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला गेलेले असताना आणखी एक अशीच घटना समोर आली। पाथर्डीहून नगरमार्गे पुण्याकडे जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेल्या महिलेचे पर्समध्ये ठेवलेले सुमारे 1,26,780 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली। याबाबत अश्विनी दादासाहेब सुपेकर राहणार भालगाव तालुका पाथर्डी यांनी मंगळवारी 7 मेला सायंकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान 8 दिवसात चोरीची ही तिसरी घटना आहे। आठवडाभरापूर्वी 2 मे रोजी नगरहून शेवगावकडे जाण्यासाठी माईवाडा बस स्थानकातून एसटीमध्ये बसलेल्या केडगावमधील स्मिता कल्याण पागिरे या महिलेचे पर्समध्ये ठेवलेले सुमारे 4,04,000 रुपये किमतीचे 5 तोळे 6 ग्राम वजनाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती। त्यानंतर शुक्रवारी 3 मेला दुपारी माईवाडा बस स्थानकावर एका सेवानिवृत्त शिक्षकाचा खिसा मारताना चोरट्या महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। बस प्रवासात महिलांना 50% सवलत शासनाने लागू केली असल्याने महिलांची नेहमीच एसटी बस प्रवासासाठी गर्दी होताना दिसते। त्यात सध्या लग्नसराई सुरू आहे। याच गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारे चोरटे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत आणि या चोरट्यांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे। त्या बस प्रवासात महिलांनी दागिने सांभाळण्याची गरज आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।